कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, आरोग्य यंत्रणा ढेपाळली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. आंदोलन सुरू होऊन 13वा दिवस उजाडलेला आहे, परंतु कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी कर्मचारी 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून सेवा देत आहेत. 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार सरकारी सेवेत समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र 6 वर्षानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यपालांनी 17 जुलै 2025 रोजी विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांना आरोग्य सेवेतील मान्यताप्राप्त समकक्ष पदावर सामावून घेण्यात येईल असेही सांगितले होते. परंतु अभिभाषणामधील या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, तसेच संघटनेचे पदाधिकारी व मुख्यमंत्री आरोग्य विभागातील समायोजित करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील समस्यांसाठी एकत्रित बैठक व्हावी अशी मागणी आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी उदय देशपांडे, विजय गायकवाड, गोरक्षनाथ काळे, डॉक्टर आशिष इरमल, विनय आडेप, संतोष तिळवले, संजोत उपाध्ये, शिल्पा लंके, विजय दळवी, संगीता वाघ, सुरेश गोलप, गोरक्ष इंगोले, संपदा टेपाळे आदींनी सहभाग घेतलेला आहे. आंदोलन काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नाटिका, भारूड, कविता, विविध प्रकारे कला सादर करून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र शासनाने दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात कंत्राटी कर्मचारी आक्रमक आंदोलन हाती घेतील असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात विविध प्रकारचे उपक्रम राबवून शासनाचे लक्ष वेधलेले आहे. या आंदोलनातील उपक्रमाची राज्यभर चर्चा सुरू आहे. सर्वजण कायम झाल्यानंतर राज्यभरात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ असा निर्धार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एकच नारा, समान काम. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.